या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। सुनबाई, खाली त्याबद्दल समजलंय ना तुम्हाला? हो, म्हणजे उत्तरही पाठवलंय समर्थांना। उत्तरही मार्मिक होतं आणि भाषाही नम्र। थाकत्याबाई, तुम्ही सज्जनगडाबद्दल बोलता आहात आणि आम्ही बात करतो आहोत दुर्जनगडाबद्दल। म्हणजे आम्ही समजलो नाही। दुर्जनगड दिल्लीचा औरंगजेबाच्या शहजाद्याबद्दल बोलतो आहोत आम्ही। शहजादा अकबर स्वराज्यात आला, त्याने खलिता पाठवली, तो शरण मागतोय। तो शरण मागतोय, पण आम्ही म्हणतो आपण मोठेपणा कशाला घ्यायचा? त्याला शरण म्हणजे स्वराज्याला मरण नाही का? ते कसं काय? उभ्या हिंदुस्थानात त्या अकबराला कोणीही आधार दिला नाही, म्हणून त्याने त्याचा मोहरा इकडे वळवला। पण मातोश्री, आपल्यासाठी ही एक संधी असू शकते। संधीच, पण वैराची संधी। औरंगजेबाच्या दहशतीने अकबराला कोणीही शरण दिली नाही। ही जोखीम का म्हणून कोणी घेईल? योग्य आहे तुमचं। हे तर म्हणजे असं झालं, आपलं झालं थोडं आणि व्याहन धाडलं घोडं, ह्यातली परिस्थिती। अगदी बरोबर आहे, आणि आम्हाला मात्र याच एका गोष्टीची भीती वाटते। आता शंभूराजेंनी प्रत्येक पाऊल विचारांती उचललं पाहिजे। हो ना, माणसं पण बघा ना कशी असतात। परवा नाजी पंत तुम्हाला भेटायचं म्हणत होते, तुम्हाला भेटले, समर्थांना भेटले आणि पत्रही पाठवले। कुणावरही भरोसा ठेवता येत नाहीये। सख्यांचं सोडा, दुर्जनची तर गोष्टच वेगळी। मातोश्री, तुम्ही म्हणताय तसं धीरानच विचार करायला पाहिजे। हो तर आम्ही तर म्हणतो, त्या अकबराला स्वराज्यात थारा देऊच नाही। ती बिलामत इथं नकोच। तुमचं अगदी बरोबर आहे सुनबाई। तुम्ही एकदा शंभूराजेंशी बोलून घ्या। हो, विचार करूनच निर्णय घ्या म्हणावं।